सोशल मीडियावरील कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी त्यांनी काय अटी ठेवल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सद्वारे। कॉक्रोच जनता पार्टीत सहभागी होण्यासाठी अटी: धर्म, जात, लिंग पाहिलं जात नाही, बेरोजगार असणं, जबरदस्तीनं, स्वतःच्या इच्छेनं किंवा तत्व म्हणून, कारण काही असो पण तुम्ही बेरोजगार असलं पाहिजे, आळशी असणं, फक्त शरीरानं आळशी किंवा डोकं सतत विचार करत राहिलं पाहिजे, सतत ऑनलाईन असणं, दिवसातून किमान 11 तास ऑनलाईन असावं, अगदी बाथरूम ब्रेकमध्ये सुद्धा तुम्ही ऑनलाईन असणं गरजेचं आहे, प्रोफेशनल तक्रार करता यायला पाहिजे, बोलणं धारदार, प्रामाणिक आणि खऱ्या मुद्द्यांवर तुम्ही ठाम असलं पाहिजे। दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचं मूळ हँडल काढून टाकल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं आता कॉक्रोच इज बॅक हे नवीन प्रोफाईल तयार केलंय। सरकारच्या कायदेशीर आदेशानंतर एक्स प्लॅटफॉर्मनं देशांतर्गत ग्रुपचं मूळ हँडल बंद केलं, मात्र आता कॉक्रोच इज बॅक हे पुन्हा एक्सवर परतले आहेत। कॉक्रोच इज बॅक या नवीन अकाउंटच्या प्रोफाईल बायोमध्ये झुरळं मरत नाही तसं कॅप्शनमध्ये म्हटलंय। महत्त्वाचं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं आधीचं अकाउंट अमेरिकेतून होतं, तर आताचं हे नवीन अकाउंट स्वित्झर्लंडमधून सुरू करण्यात आलंय। आनंद एवढा आनंद आहे की जेवढं सांगता येईल तेवढं कमी वाटतो, एवढा आनंद आहे, मनामध्ये खूप आनंद आहे। एवढं त्याने अगदी छान काम केलेलं आहे आणि असंच करत राहावा आणि असंच करत राहील। कसं वाटतं तो लहानपणापासून कसा होता आणि त्याने एवढा मोठा पक्ष एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे, काय वेगळं वाटतं तुम्हाला? वेगळं म्हणजे सर, फार शून्यामधून, गरिबीमधून हा त्यांनी विश्वकर्म केला, याच्यामध्ये खूप आनंद आहे। कारण जी परिस्थिती आमची होती 1984 ला, माझे मोठे बंधू त्यांनी पहिले शाळा, सुरुवातीला ते मोठे आहेत, शाळा शिकली, नंतर 4 वर्ष त्यांनी मधात गॅप घेतला, तेव्हापासून अशी परिस्थिती होती आणि या हिऱ्याने आम्हाला एवढं असं जगामध्ये एवढं नाव केलं आमचं की जेवढं सांगता येईल तेवढं कमी आहे। दरम्यान सोशल मीडियावरील कॉक्रोच जनता पार्टी या नव्या ट्रेंडला मराठी चित्रपट दिग्दर्शक हेमंत धोमेनं जाहीर पाठिंबा दिला आहे। कॉक्रोच जनता पार्टीला राजकीय विरोध करणाऱ्याच्या बुद्धिमत्तेची कीव येते अशा शब्दात त्याने विरोधकांना सुनावले। एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊन प्रश्न विचारत आहेत, ही सुदृढ लोकशाहीसाठी सकारात्मक बाब असल्याचं हेमंत धोमेनं म्हटलंय। लोकशाहीत पर्याय महत्त्वाचा असून या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळतोय। हेमंत धोमेनं कौतुक करत अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जबाबदारीनं काम करण्याचं आवाहन केलं। Thank you.